लेकिन देखना है कि आने वाले दोनों टीमें काफी अनुभव से भरे हुए हैं। यहाँ नीलेश है, यहाँ आरोही मनसे की टीम में कप्तान, और स्वप्निल पाटिल है जहां पराग 11 के कप्तान। दोनों के बीच में एक अच्छी भिड़ंत होगी। 5 ओवर का मुकाबला होगा, एक और पावर प्ले के लिए जाएगा। मैच ऑन होने जा रहा है। दोनों ओपनिंग बल्लेबाज मैदान पर, जबकि स्ट्राइक पे हो गए दोनों टीम के एक्स्ट्रा प्लेयर। प्रदीप घरत यहाँ बलौली के खिलाड़ी है, और नॉन स्ट्राइक एंड पे है रोशन म्हात्रे। और दोनों बलौली और जीता की तरफ से ये ओपनिंग जोड़ी, और ये एक अच्छा कॉम्बिनेशन होता है लीग में। अपने पसंदीदा खेल अपने इस ऑक्शन के दौरान लेने के एक मौका मिलता है। और देखना है मुकाबला शुरू होने जा रहा है, और फर्स्ट ओवर लेकर आ रहे हैं काफी तेज गेंदबाज वासुदेव देसले। और देखना है कि काफी लंबा क्रिकेट खेला है, काफी तेज रनअप है। और उनका मुकाबला करेंगे प्रदीप घरत, एक अच्छे खिलाड़ी है, ऑलराउंडर। ऑल दिशा पे इनके गेंद जाते। मुकाबला शुरू होने जा रहा है। दो प्लेयर बाउंड्री लाइन के बाहर है, लॉन्ग ऑफ पे प्लेयर है और मिड ऑन पर प्लेयर है, और पूरी तरह से क्षेत्र रक्षण तैयार, फील्ड तैयार है। पहली ओवर लेकर आ रहे देसले, वासुदेव देसले राउंड द विकेट गेंदबाजी करेंगे और मुकाबला करेंगे प्रदीप घरत। जोरदार अपील किया था, बॉडी पे टकराई थी, लेग स्टंप पर आ रही थी ये गेंद, और हुक करना चाहते थे पहली गेंद को, लेकिन गतिमान गेंद को टाइमिंग नहीं कर पाए, और इसी दौरान ये डॉट बॉल निकलता जा रहा है। काफी दबाव करने की शुरुआत से प्लानिंग रणनीति है, और जब भी सभी टीम के अंदर होश होता है, जोश होता है, लाउडली यहां अपील होता है, तो थोड़ा सा प्रेशर तो जरूर आता है। अभी देखना है कि अगली गेंद होगी वासुदेव देसले की, और ब्लू जर्सी में यह टीम एक अच्छा यहां यूनिफॉर्म बनाया इस। पहली गेंद लेग स्टंप पर, दूसरी गेंद ऑफ स्टंप पर, और प्रदीप घरत जहां बल्लेबाजी है कंफ्यूज में आ गया है। अभी तक कोई गेंद समझ में नहीं आ रहे, ताकि यहां इस एंड से गेंद गतिमान ज्यादा होती है, थोड़ा स्लोप है, तो यही एक समझदारी होनी चाहिए। और बार बार बीट होते हुए लगातार 2 बॉल यहां डॉट जा रहे। अभी देखना है कि अगली गेंद किस प्रकार से वासुदेव देसले की होगी। एज लगी, गेंद को रोका, रनआउट का खतरा बन सकता था, डायरेक्ट हिट नहीं कर पाए और सुरक्षित रहे। बिल्कुल अच्छी गेंद, जहां बल्ले का बाहरी किनारा लगा था, कीपर को छोड़ते हुए गेंद सीधा जा रही थी फर्स्ट स्लिप पे। गेंद को जरूर फील्ड किया था, लेकिन डायरेक्ट स्टंप नहीं, डायरेक्ट हिट नहीं कर पाए, और बिना नुकसान के साथ टीम का और अपना व्यक्तिगत खाता खोल दिया है प्रदीप ने। 3 गेंदें हो चुकी है, अभी पूरा दबाव आ रहा है गेंदबाज का, ताकि पहला पावर प्ले का अगर ओवर हो तो उसमें ज्यादा रन आ जाए, यही उम्मीद होती है उनके समर्थकों की, उनके खिलाड़ियों की। लेकिन दबाव महसूस कर रहे हैं। अभी तक पिच के अंदर जो गेंदबाजी चल रही है, वासुदेव ने एक नतीतुल्य गेंदबाजी अभी तक 3 गेंदों में जरूर हुनर दिखाया है अपनी गेंदबाजी पर। अगली गेंद होगी चौथा ओवर, फिर उसी दिशा से बांध के रखा है। मुझे लगता है कि इसी प्रकार से अगर गेंदबाजी चलेगी तो 40 का आंकड़ा पार करना मुश्किल हो जाएगा पराग 11 को। देसले ने अपने अनुभव और अपने लेंथ को बरकरार रखा है, और कोई मौका नहीं दे रहे बल्लेबाज को। अगली गेंद सेकंड लास्ट, अभी तक एक ही रन पर। फिर एक बार मौका, गेंद छूटी है, बाउंड्री लाइन के पास जा रहे हैं, फील्डर वहां मौजूद है, लेकिन देखना कि गेंद फील्ड करते हैं क्या नहीं। गेंद को फील्ड किया है, और या 2 रन आ चुके। 2 रन की मदद से इस गेंद स्कोर जा रहा है। यस, 3 पर अंतिम गेंद होगी। काफी अनुभव से अपने आप को दांव पे लगाया। ये प्रीमियर लीग है, और इस लीग के अंदर अपने आप को एक अच्छे गेंदबाज या खिलाड़ी साबित करना हर प्लेयर की जिम्मेदारी है, और ये निभाई है भूमिका यहाँ वासुदेव देसले ने। अंतिम गेंद हो गई, कोई दबाव नहीं है उनके ऊपर, ताकि दबाव लेना होगा यह बल्लेबाज को। कोई नुकसान नहीं है, विकेट तो सुरक्षित है। अभी भी 4 गेंदों का ओके। थ्रो गेंदबाज के ऊपर शक किया है हमारे थर्ड अंपायर यहां। यस, आप ग्राउंड पे जाइए सर, यहां से देख लेंगे। ओके, ठीक है, स्क्रीन पे देख रहे।
अंतिम गेंद, लास्ट बॉल होगा। और जहां थोड़ी सी शक पैदा की है। ओ, बिल्कुल ऑफ स्टंप के ऊपर से ओवर की समाप्ति। काफी जोश भरा ओवर था वासुदेव का। बिना कोई गलती से उन्होंने केवल 3 रन दिए अपने ओवर पे। और यहाँ थोड़ा सा आरओई 11 टीम थोड़ी सी एक मजबूती राह पर चल रही है। जब पहले ओवर को अगर कंट्रोल में लाए, यह स्कोर को रोक दे, तो ये बहुत प्रभाव पड़ता है आने वाले ओवर्स में। तो आने वाला गेंदबाज भी कॉन्फिडेंस से आ जाएगा, वो अपने नेचुरल गेंद फेंकने में सक्षम रहेगा। और दबाव महसूस हो रहा है या दोनों बल्लेबाजों पर, ऐसा माहौल बन गया है कि शायद विकेट आने की संभावना है। हॅलो कॅप्टन निलेश, आपण प्लीज व्यासपीठाशी संपर्क साधा. थोडाच सामना थांबवा आपण. निलेश, कॅप्टन निलेश. हेलो, थोड़ा सा हल्का सी रुकावट आ गई थी और इस प्रकार से अगला मुकाबला जारी होने जा रहा है। 4 ओवर का मुकाबला शेष होगा और देखना है आने वाले गेंदबाज है अभी स्वप्निल भोईर। स्वप्निल काफी तेज रनअप से अभी जीता विभाग में अगर देखा जाए तो लंबे रनअप के काफी तेज गेंदबाज है। काफी अच्छे खिलाड़ियों की, क्रिकेटरों की पहचान हो चुकी है। अभी देखना है कि स्वप्निल भोईर अपनी राइट आर्म और ये पहली गेंद होगी। ओ, थोड़ा एक्स्ट्रा बाउंस, फर्स्ट कॉल आ गया है बॉलर को। और बिल्कुल सटीक गेंद ऑफ स्टंप के ऊपर से निकलती हुई यहाँ कीपर के पास, लेकिन अंपायर की तरफ से उनको इशारा ताकि पहला ही बाउंस आ गया, अगर दूसरा बाउंस आ जाए तो इसके ऊपर रिस्ट्रिक्शन होगी, फाइन होगा 1 रन का। और वाइड का रिव्यू देख रहे हैं, नहीं, अंपायर्स डिसीजन सॉफ्ट है, लेकिन देखना है कि बल्लेबाज ने वो यहाँ रिव्यू मांगा है वाइड बॉल के लिए। माइक बंद करत जा. नाही रिव्यू देख रहे हैं, अंपायर्स यहाँ चेक कर रहे हैं।
हेलो, थर्ड अंपायर की तरफ से ये वाइड बॉल, एक्स्ट्रा बाउंस था, बिल्कुल कंधे के ऊपर से ये गेंद निकल गई थी, हालांकि अंपायर्स ने उसको कॉल किया था। और हमारे पराग 11 की टीम जो जारी है, उसके ओनर जगदीश ठाकुर और शिवसेना के पेन तालुका अध्यक्ष जगदीश ठाकुर, इनका आगमन हो रहा है। उनको आमंत्रित करने जा रहे हैं हम पैवेलियन बॉक्स में। आप यहाँ अतिथि कक्ष में आ जाइए, आपका स्वागत है। अगली गेंद होगी और इसी वाइड बॉल के साथ 1 रन, स्कोर जा रहे हैं 4 पर। फुल टॉस बॉल थी, लेकिन ये गेंद निकल के जा रही है कीपर के हाथों से और ये सीधा वाइड बॉल भी, और ये 4 रन बाइज के रूप में, कुल मिला के 5 रन आ रहे। मुझे लगता है कि 2 गेंदों में अतिरिक्त रनों की यहाँ बौछार है, ताकि पहला वाइड बॉल था 1 रन आई थी, अभी ये वाइड प्लस 4 रन, 5 रन आ गए, कुल मिला के 6 रन। अभी इसी का स्कोर बोर्ड पे अगर प्रभाव देखा जाए तो बिना मेहनत किए 6 रन आ चुके और स्कोर जा रहा है अभी जहां 11 पर 9 पर। शॉट को बनाया, गेंद है बाउंड्री लाइन के पास, अभी देखना है कि एक ही बाउंस में गेंद जा रहे हैं 4 रनों के लिए। बिल्कुल अभी थोड़ा सा अभी बल्लेबाज लय में दिखाई दे रहे और इसी 4 रन की मदद से 13 पर पहले ओवर में केवल 3 रन आए थे और इस ओवर में देखा तो पहले 6 रन और ये 10 रन आ गए हैं। केवल एक ही गेंद काउंट की गई, इसका ये रन रेट पे असर हो गया कि पहले ओवर का जो रन रेट कम पड़ा था उसका एवरेज निकल गया है। तो ये अभी जिम्मेदारी है बल्लेबाजों की कि सुस्त बल्लेबाजी थी पहले ओवर में, जो कुछ कमबैक कर रहे हैं ये सेकंड ओवर पर। भोईर अपनी ये गेंद फिर एक बार इसी गैप को ढूंढ लिया है और दोनों फील्डर्स के बीच में से पॉइंट से ये गेंद निकल के फिर इसी दिशा पर 4 रन। क्या बल्लेबाजी है प्रदीप, मैंने बताया था कि ये पॉइंट पे एक्स्ट्रा कवर पे काफी स्ट्रांग बल्लेबाज है। लेग साइड और एक्स्ट्रा कवर ये उनका ये पॉजिटिव जोन है और यहां उन्होंने अपनी बिल्कुल कलाई दिखाई है और लगातार बाउंड्री के साथ स्कोर जा रहा है अभी 17 विदाउट लॉस। इस ओवर में बल्लेबाजों ने एक अच्छी वापसी की है। जब भी 2 ओवर तक अगर 22-25 रन अगर बन जाते हैं तो आने वाले 3 ओवर में बड़े प्रहार करने के लिए मौका मिल जाता है। यह अगली गेंद होगी भोईर की, शॉट को दिशा दी है, गेंद जा रही है सीधा मिड ऑन के ऊपर से 6 रनों के लिए। छाए है प्रदीप, एक बाउंड्री जो 22 के रूप में वाइड बॉल पे आ गई, वहां से उनका कॉन्फिडेंस लेवल बढ़ गया। लगातार 2 बाउंड्री और एक छक्का और इसी की मदद से स्कोर जा रहा है 23 पर विदाउट लॉस। अभी यहां पराग 11 बिल्कुल दावेदार बन सकते हैं, ताकि जो अभी उन्होंने इस भोईर के ओवर पे जहां स्वप्निल भोईर जो गेंदबाज है उनके ऊपर जो प्रहार किए हैं, बिल्कुल उनकी लाइन को बिगाड़ दिया है। दबाव आ रहा है, प्रेशर आ रहा है उनके अभी गेंदबाजों पर, तो यकीनन उनका कॉन्फिडेंस लूज होता हुआ। और सामने वही प्रदीप है जिन्होंने 2 बाउंड्री और एक छक्का अपने बल्ले से खेला है। अभी देखना कि किस प्रकार से गेंद में परिवर्तन करते हैं। स्वप्निल भोईर टू प्रदीप, ये स्ट्रेट ड्राइव, फिर भी ये गेंद जा रही है 6 रनों के लिए, बिल्कुल स्क्रीन पे टच करते हुए 6 रनों की छाप। अभी तालियां गूंज रही है, नहीं तो खामोशी फैली थी और प्रदीप ने अभी इरादा बदल दिया है कि यहां अभी शांत बैठ के फायदा नहीं है और जैसे रन मशीन चली रुकने का नाम नहीं ले रही है। और इसी प्रकार से लगातार 2 छक्के 29 पर स्कोर जा रहा था कि पहले ओवर में 3 रन आए थे और इस ओवर में अभी तक 26 रन आ चुके। यह है क्रिकेट, बिल्कुल सुरक्षित क्रीज पे है और प्रदीप का हौसला आसमान पर है, ताकि निगाह गेंद पर। ओहो, ये भी गेंद 22 के लिए निकलती हुई वाइड बॉल। लगता है कि जगदीश ठाकुर का यहां आगमन हो गया है और रनों का यह अंबार शुरू हो गया है और 5 रन आ रहे वाइड बॉल के साथ। इस 5 रन की मदद से स्कोर जा रहा है अभी 34 पर। मुझे लगता है कि गेंदबाज के दिन में चांद तारे नजर आ जाएंगे, ताकि इतना गलत गेंदबाजी की है कोई खुश नहीं होगा। कप्तान भी सोचते होंगे कि जिसके हाथ में भरोसेमंद गेंद सौंपी उसने अभी तक अपने टीम को थोड़ा सा निराश किया है। अगली गेंद होगी राउंड द विकेट और प्रदीप फिर एक बार स्ट्राइक पे। अभी भी 2 गेंदें शेष है, तो उम्मीदें बरकरार होगी। यह सर्वश्रेष्ठ ओवर होगा, ताकि 22 के रूप में 10 रन आ गए हैं।
शॉट को खेला है, फील्डर वहां पास है और एक रन जरूर। स्ट्राइक रोटेट किए, इसी एक रन की मदद से स्कोर है 35। 32 रन आ चुके हैं अभी तक। अगर इस गेंद पे बाउंड्री या छक्का आते हैं तो मुझे लगता है कि टूर्नामेंट सबसे ज्यादा स्कोर आने का ये रिकॉर्ड हो जाएगा इसी ओवर पे। स्वप्निल भोईर खुद तो निराश ही होंगे, लेकिन आज उनकी गेंदबाजी में उनको नाराज किया है, लय में नहीं आए। और ये अगली गेंद और अंतिम गेंद, शॉट है। बात बताई, गेंद जा रही है पेड़ों पर, आम गिर गए वहां और इसी शानदार छक्के की मदद से स्कोर जा रहा है 41। 41 एक ओवर में देखा जाए तो 38 रन बनाए, 38 रन बनाए। ये जीता प्रीमियर विभाग के टूर्नामेंट का सर्वश्रेष्ठ खराब गेंद, खराब ओवर। और इस प्रकार से 38 रन टोटल स्कोर है 41 पे 41 पर विदाउट लॉस। दोनों बल्लेबाज अभी जम गए हैं, पूरा सेट हो चुके। पिच का अनुभव उनको ले लिया है, थोड़ा वक्त जरूर मिला उनको। पहले ओवर में दबाव महसूस कर रहे थे, लेकिन जहां स्वप्निल भोईर ने इस दबाव को हटाने के लिए उनको मदद की। अपने वाइड बॉल में 10 रन आ गए कुल मिला के और 28 रन बल्लेबाजी से टोटल 38 रन दिए इस ओवर में बिना कोई विकेट। और स्कोर है स्कोर बोर्ड पे टीम के लिए 41। हेलो, यस। थर्ड अंपायर अभी जारी रहेगा इस गेंदबाज के ऊपर, ताकि पहले ओवर में शक किया था। हमारे अंपायर्स यही से जांच करें, अगर ज्यादा आवश्यकता पड़ी तो रिव्यू भी ले लेंगे। लेकिन अभी थोड़ी सी फील्डिंग जरा फैल जाएगी, सॉरी पहले से ही थोड़ी सी परिवर्तन। वासुदेव देसले ने पहले ओवर में तो पूरी तरह से करिश्मा कर दिया था। उन्होंने विकेट नहीं हासिल की, लेकिन रन को रोका था। 3 रन दिए थे अपने ओवर पे। और यही भले वो 40 प्लस के टूर्नामेंट में हो, लेकिन आज ओपन टीम के लिए भी वो चैलेंजिंग गेंदबाज है। और ये प्रदीप विकेट, पहली गेंद थी, स्लो गेंद फेंकी थी, समझ नहीं कर पाए थे। बिल्कुल यहां फाइन लेग की दिशा पर खेलना चाहते थे, हवा में कैच गई, बिना कोई नुकसान के साथ प्लेयर्स ने इस कैच को कलेक्ट किया। पहले विकेट का पतन प्रदीप के रूप में। प्रदीप का अगर व्यक्तिगत देखा जाए तो 22 रनों का योगदान देकर प्रदीप अपने आप वापस जा रहे हैं। तीसरा ओवर का पहला ही गेंद था, वासुदेव देसले की यह गेंद थी, बिल्कुल धीमी गति से गेंद को फेंका था, समझ नहीं पाए और विकेट का पतन। और अच्छा ने अच्छा कैच किया। अच्छा, अचेंद्र, डीजे राम, बहुत सारे नाम हैं उनके पास। जितने प्रभु राम के भाते में जितने तीर थे, उससे ज्यादा उनके पास नाम है। नए बल्लेबाज, लेफ्ट हैंड बल्लेबाज मैदान पर। और पराग 11 के प्लेयर्स है या नाम बताइए प्लेयर्स का। आदर्श, आदर्श थोरवे मुकाबला करेंगे देसले का। ओ, ये लगातार विकेट, यह है देसले की ताकत। भले टीम का स्कोर ढेर आसमान पे पहुंचा हो, लेकिन वापसी करने का यहां जज्बा रखते हैं। जरूर उन्होंने अपने 8 गेंदें अभी तक फेंकी है, 3 रन दिए केवल। पहले ओवर के 6 गेंदों में 3 रन और अभी दूसरे ओवर के 2 लगातार डॉट, जिसमें 2 लगातार विकेट हासिल किए। पहले विकेट यस थ्रो बॉल के लिए यहां लगाया है। जांच करना है, हम पर जांच कर रहे हैं। ओके, ऑब्जेक्शन किया है।
जबकि मैच रुका हुआ है थोड़ा सा, 3 अंपायर्स इसका डिसीजन लेंगे। थ्रो बॉल के ऊपर ऑब्जेक्शन किया था, जांच की। थोड़ा सा धैर्य, युवा खेला आज का ये लीग का ये सेकेंड लास्ट डे, कल फाइनल डे होंगे। और ये विकेट फेयर डिलीवरी की है, जबकि गेंदबाज को कुछ इंस्ट्रक्शन जो जरूर मिले होंगे। पहले 2 गेंदों में सफलता हासिल की, अभी हैट्रिक मार्क पर है गेंदबाज। पहले से मैं तारीफ करते आ रहा हूं कि ये इस गेंदबाज ने पूरे मैच को चेंज करने का जिम्मेदारी उठाई है। स्वप्निल पाटिल गोविरला के ये स्टार खिलाड़ी, आइकॉन प्लेयर है, कैप्टन है इस टीम के, पराग 11 के। फिर एक बार ये गेंद, ओ पैर पे टकराई थी गेंद, अपील किया था, लाउड अपील किया था। पहली गेंद को रिवर्स शॉट करने चाहते थे, लेग बाइज के रूप में अपने 1 रन को बढ़ा दिया है और स्कोर है 42। रन रेट तो बहुत बढ़िया है स्कोर बोर्ड पे, ताकि अभी भी ये तीसरा ओवर जारी है। इन ओवरों में अभी भी 20-25 रन आ जाता है तो भी एक सम्मानजनक स्कोर पहुंच सकता है। लेकिन अभी स्ट्राइक में है रोशन महात्रे। शॉर्ट टाइमिंग किया, गेंद जा रही है बाहर सीधा पैवेलियन की दिशा पे, ये 6 रनों की छाप। 48 पर स्कोर। इस ओवर के कुछ गेंदें शेष होंगी और 2 गेंदें अभी तक होगी।
बिल्कुल पहले 2 गेंद में 2 विकेट हासिल किए थे वासुदेव ने, और उसके बाद लेग बाइज के रूप में गेंद टकराई थी बॉडी पर यहाँ स्वप्निल की, और या चौथी गेंद बिल्कुल स्वप्निल महात्रे ने इस गेंद को भेजा 6 रनों पर मिड ऑन के ऊपर से। 48 पर स्कोर, 2 विकेट के नुकसान पर। अभी देखना है कि अंतिम गेंद शेष होगा। वासुदेव किस प्रकार से गेंद का प्रयोग करते, धीमी गति से डालना चाहते, और ये शॉट खेला है लेकिन सुरक्षित हो सकता है। उसके पीछे फील्डर मौजूद, लेकिन इस कैच को कलेक्ट किया। बैकअप होके कैच को कलेक्ट करना इतना आसान नहीं, और इस विकेट का पतन, और बिल्कुल 3 विकेट हासिल किए हैं यहां वासुदेव देसले ने अपने इस ओवर में। ओवर की समाप्ति 3 ओवर के बाद, स्कोर है अभी 48। और मैं ले चलता हूं रोशन की तरफ। रोशन भाई या अगले कमेंटेटर परमेश भाई। यस, एक बॉल शेष है। ओके सॉरी, स्कोरर बता रहे 1 बॉल शेष है। ऐसा लग रहा था एक ओवर की समाप्ति हो, लेकिन 1 गेंद शेष है। आने वाले खिलाड़ी है संकेत, एक अच्छे हिटर है, अच्छे बल्लेबाज है संकेत ठाकुर, लेकिन इस वक्त इस पार्टनरशिप को आगे बढ़ाना बहुत जरूरी होगी। स्वप्निल और संकेत के बीच में जिम्मेदारी होगी, ताकि अगर 2 ओवर तक अगर इस मैदान पे रहते तो 80 के आगे स्कोर लेने की क्षमता है। शॉट को बनाया, कोई फील्डर वहां मौजूद नहीं है, गेंद जा रही है सीधा लॉन्ग ऑन से बाउंड्री लाइन पार करती हुई। इसी 4 रन की मदद से 52, 52 पर स्कोर। अभी भी 12 गेंदों का मुकाबला शेष है। 1 छक्का और 1 बाउंड्री की मदद से इस ओवर में 11 रन आए, और अच्छी गेंदबाजी की थी वासुदेव देसले ने। पहले ओवर में 3 रन बिना कोई नुकसान के साथ उन्होंने ओवर को कंप्लीट किया था, और इस प्रकार से 3 विकेट हासिल किए दूसरे ओवर में। तो यहां ड्रिंक टाइम, जरा मैदान में पानी की व्यवस्था करो, जल्दी से जाइए, 2-4 बोतल लेके जाओ। और इस टूर्नामेंट से, सॉरी इस मैच से मैं इजाजत लेना चाहूंगा। कोई है? यस परमेश भाई, धन्यवाद। येस, थँक्यू। सन्माननीय संजय डंगर सरांचा आवाज खरं तर आपण ऐकलात। खरं तर ज्यांच्याकडून आम्ही समालोचन शिकलो आणि समालोचन शिकतोय, आमचे सन्माननीय संजय डंगर सरांचा आवाज खरं तर पहिल्या 3 षटकांसाठी आपण ऐकत होतात। मॅचकडे जाऊया। टॉस जिंकली अराई मनसे लायन्स 11, निलेश पाटील या कॅप्टनने आणि क्षेत्ररक्षण निवडलंय। 3 षटकांचा खेळ संपलाय। धावसंख्या स्कोर कार्डवर 52 धावा या ठिकाणी पाहत असताना 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूवर लॉफ करत असताना स्वप्निलच्या बॅटमधना षटकार। पहिल्या इनिंगचा जर का आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये P1च्या आल्या फक्त 3। तदनंतर या स्पर्धेतील सर्वाधिक महागडं षटक स्वप्निलच्या माध्यमातून आपण पाहिलं। 38 धावा त्या षटकामध्ये आल्या। तिसऱ्या षटकामध्ये रन्स आल्या एकूण 11। या षटकातील पहिल्या चेंडूवर आलाय सिक्सर। धावसंख्या स्कोर कार्डवर
58 रन्स. त्या ठिकाणी लॉफ केले, फटका हवेत फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. निलेशने पकडलाय झेल आणि स्वप्नील पाटीलचा संपलाय खेळ. खूप चांगलं संगीत या ठिकाणी गोल्डन डीजे आमचे ऑपरेटर जय पाटील खारसापोली बेडी यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. अखंड अग्री कोल्यांची कुलस्वामिनी एकविरा मातेला वंदन. एकविरा आईचं संगीत या ठिकाणी आपण ऐकलं. विकेट जरूर मिळाली या ठिकाणी अराई मनसे लायन्स 11 या संघाला. अर्थातच स्पर्धेचा आजचा चौथा दिवस लीग स्टेज मधील हा सामना आपण पाहतोय. अराई मनसे लायन्स 11च्या अगेन्स्ट पराग 11 गोविरले. आदरणीय जगदीश शेठ ठाकूर साहेबांचा हा संघ आपण पाहतोय. पुढचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल आदेश पाटील. धावसंख्या खूप चांगली आहे. एका मोठ्या टार्गेटकडे वाटचाल करत असताना खेळाडू बाद जरूर झाला, परंतु एक चांगला प्लॅटफॉर्म पाठीमागच्या खेळाडूंसाठी तयार केलाय. एक चांगलं बेस या ठिकाणी तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाहीये. नीटचं टायमिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं नाहीये. चेंडू मात्र अलाउंड द कार्पेट 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये फील्ड केला जाईल. रन्स येईल एक. सिंगल स्ट्राइक रुटेड. ऑन स्ट्राइकला खेळाडू पाहायला मिळेल संकेत ठाकूर गोविरलेचा. खरं तर हा खेळाडू आहे. एका बाजूला संकेत ठाकूर तर दुसऱ्या बाजूला आदेश पाटील खरोशीचा हा खेळाडू आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर रामचंद्र ठाकूर डीजे राम जिते गावातून ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळणारा खेळाडू. राईट आर्म ऑफ द विकेट. बॅटची एज. तदनंतर कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना सिंगल रन्स त्या ठिकाणी जरूर मिळेल. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जात असताना पाहायला मिळेल. एकूण 60 धावा 60 रन्स ऑन दी बोर्ड. 60 धावा धावफलकावर जरूर आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडलं अराई मनसे लायन्स 11 संघाने, तर पराग 11 गोविरले संघ फलंदाजी करतोय. फुल टॉस त्या ठिकाणी डाव्या स्टिकच्या बाहेर पॅडवर चेंडू तिकडे आपण पाहिला आणि पंचांचा सिग्नल मात्र आला. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राज मध्ये जरूर वाढ होईल. या ठिकाणी गेट 1 बाय 1 फ्री असं मात्र म्हणावं लागेल, कारण की 2 रन्स या ठिकाणी जरूर आल्यात. बॅटिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी DRS ची माग केली. अर्थातच हाईट फॅक्टर चेंडू बीमर आहे की नाही हे या ठिकाणी जरूर पाहिलं जाईल. मॅच मध्ये दोन्ही टीम्सकडे एक DRS असेल आणि तो तुम्ही व्हाईट किंवा बीमर साठी त्या ठिकाणी वापरू शकताय. अराई मनसे लायन्स 11 टीमचे पुरस्कर्ते टीम ओनर सन्माननीय संदीप ठाकूर साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पेन तालुका अध्यक्षपद ज्यांच्याकडे आहे. अर्थातच फेअर चेंडू असेल, बीमर नसेल, परंतु पंचांनी व्हाईट डिक्लेअर केला आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. आता ते चेक करतील चेंडू. इम्पॅक्ट प्लेअर. चला असं वाटलं आम्हाला की तुम्ही आता व्हाईट साठी चॅलेंज करताय का. इम्पॅक्ट प्लेअर. सो जो सिग्नल आला होता अर्थातच निलेश कडून तो DRS चा सिग्नल होता टी, आणि इम्पॅक्ट साठी आय थिंक क्रॉस चा सिग्नल आपण क्रिकेटमध्ये पाहतोय. चला आता वासुदेव देसले हे 12th मॅनच्या भूमिकेत असतील आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापरलाय. अर्थातच 12वा खेळाडू त्या ठिकाणी जरूर मैदानाच्या आतमध्ये जाईल. ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू पाहिला. आउटसाइड ऑफ स्टंप. लाईन आणि लेंथ कमालीची चांगली पाहायला मिळाली. डॉट बॉल.
खरं तर आज खूप चांगली गोलंदाजी वासुदेव देसले खारपाडा या गोलंदाजाकडून आपण पाहिलं, जिकडे पहिलं षटक फक्त 3 रन्स या गोलंदाजाने खर्च केले. या ठिकाणी फटका हवेत जरूर आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल निलेश आहे, सोप्पा झेल पकडलाय. आणखीन एक विकेट. फलंदाज संकेत ठाकूर बॅक टू द पॅव्हलियन. यस, थँक्यू डीजे. आगामी कालावधीमध्ये खरं तर पुढच्याच आठवड्यामध्ये मनसे चषक ही स्पर्धा आपण पेण नगरपालिकेच्या क्रीडांगणावरती पाहणार आहोत. अर्थातच रुपेश दादा पाटील यांच्या नेतृत्वात ही स्पर्धा संपन्न होईल. त्याचप्रमाणे आज खरं तर सन्माननीय संदीप ठाकूर साहेब खारपाडा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पेण तालुका अध्यक्ष यांचा हा संघ आपण पाहतोय. अराई मनसे लायन्स 11 हा संघ खरं तर क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळेल. धावसंख्या स्कोर कार्डवर 62, 62 धावा धावफलकावर आपण पाहतोय. जिथे विभाग प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं आणि या दुसऱ्या पर्वात उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मी परमेश पाटील सोनखार सहर्ष स्वागत करतोय. आडव्या बॅटने खेळायचा पुन्हा एकदा प्रयत्न आपण पाहिला. स्क्वेअर लेग 55 चेंडू क्रॉस करत असताना पाहिला. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये अलॉंग द कार्पेट सिंगल रन्स कंप्लीट. धावबादची होती संधी, त्या ठिकाणी खेळाडू मात्र सुरक्षित असेल. रन्स मिळेल एक सिंगल. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळेल. 63 धावा धावफलकावर जरूर आपण पाहतोय. गोलंदाजांचा कर्दन काल म्हणून खरं तर या विकेटला ओळखलं जातोय. पाटा विकेट, भरपूर रोल केले, फ्लॅट विकेट आहे. चेंडू अगदी फुटबॉल प्रमाणे दिसतो फलंदाजांना. ज्यार्थी या स्पर्धेमध्ये 101 धावांचा उच्चांक आपण पाहिला. आज तब्बल 92 धावा होताना देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहिल्यात. किमान 60 या विकेटवर धावसंख्या आपण 5 षटकांमध्ये पाहतोय. चांगला चेंडू स्विंग झाला, राईज झाला. टेकअप होणारा चेंडू मात्र आपण पाहिला. गुडलेन स्पॉटवर चेंडू पडला. स्ट्रॅटर्जी खूप चांगली होती. रडारमध्ये चेंडू द्यायचा नाहीये, ओरपिच स्वरूपाचा चेंडू फेकायचा नाहीये, फुलटॉस चेंडू द्यायचा नाहीये. ही स्ट्रॅटर्जी गोलंदाजांकडून आपण पाहतोय. गोलंदाज शेवटच्या षटकासाठी क्रिश फुलटॉस. त्या ठिकाणी फटका जरूर हवेत फसला आणि डीप मिड विकेटला पकडलाय झेल. फलंदाज त्या ठिकाणी DRS ची मागणी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपण रेफर करूया. बॅटिंग करणाऱ्या टीमने खरं तर रिव्ह्यू घेतलाय. या ठिकाणी जरूर आपण पाहतोय पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं जाईल. हाईट फॅक्टर त्या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. बीमर आहे की नाही. स्पर्धेचा खरं तर चौथा दिवस आपण पाहतोय आणि बॅनरच्या सिक्वेल प्रमाणे टीम्स क्वालिफाय होतात. आणि हा बॅनर कोणी बनवला आणि त्याचा शोध आम्ही लावलाय. सागर पाटील बलवली यांच्या माध्यमातून हा बॅनर बनवला गेलाय. फलंदाज असेल बाद. धावसंख्या स्कोर कार्डवर 63 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि आमचे सन्माननीय संजय डंगर सर देखील म्हणतात की सिक्वेल प्रमाणे जे संघ क्वालिफाय झाले सुपर 8 मध्ये, तेच सिक्वेल प्रमाणे पारितोषिक देखील त्यांना मिळतील. मग फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. को इन्सिडन्स खरं तर हे आपण पाहतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल.
देवेश, आय थिंक इरवाडीचा खेळाडू आहे. देवेशला आपण ऑन स्ट्राईक पाहतोय. अंतिम षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. चांगला फटका त्या ठिकाणी विसेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, सुरक्षित फटका म्हणावा लागेल क्रिकेट मधला. अगदी पुस्तकी फटका पाहायला मिळाला आणि रन्स मात्र मिळाल्या 2 धावांच्या मदतीने. धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळेल 65. हॅलो हॅलो हॅलो, चेक चेक. 65 धावा धावफलकावर आपण पाहतो. आणि आणखीन एक डॉट बॉल क्रिश ने भरपूर प्रभावित केलं. अंतिम षटक, स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, ज्या षटकांमध्ये रन्स आपण भरपूर येत असताना पाहतो. आणि अशा ओव्हरमध्ये खरं तर फक्त 3 रन्स या गोलंदाजाने खर्च केल्यात. एकमेव षटक असं होतं की त्या षटकामध्ये 38 रन्स आल्यात. धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतो एकूण 65 धावा. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू या ठिकाणी जरूर बाकी असेल. पहिल्या सत्रातील लास्ट बॉल, बॅटची एज आणि पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. रन्स मिळेल 1 सिंगल. आणि पहिल्या सत्राचा खेळ इकडे जरूर समाप्त झालाय. 5 षटकांचा खेळ समाप्त होत असताना बॅटिंग करणाऱ्या पराग 11 गोविर्ले संघाने धावसंख्या जमवले एकूण 66 धावा. स्कोर कार्डवर जरूर आपण पाहतोय 67 धावसंख्येचं लक्ष्य या ठिकाणी जरूर असेल. अराई मनसे लायन्स 11 या फ्रँचाइज टीमला विजयासाठी 67 रन्स जरूर करायचे आहेत. आवाजात करूया बदल. दुसऱ्या सत्रासाठी ऐकूया आवाज आमचे समालोचक मित्र या ठिकाणी अंकित मालसुरे यांना या ठिकाणी आपण आमंत्रित करूया. धन्यवाद परमेश पाटील सर. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे आणि धावसंख्या झाले 66. येणारे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 67 धावांची दुसऱ्या सत्रामध्ये अरियाही मनसे लायन्स या टीमला. निलेश पाटील या टीमचे कर्णधार, संदीपदादा ठाकूर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण बघतोय. अरियाही मनसे लायन्स या नावाने हा संघ मैदानावरती खेळ करतोय. आणि त्यांच्या विरोधात पराग 11 गोविर्ले या संघाने टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग केली. 66 धावांचं टार्गेट, खऱ्या अर्थानं 67 धावांचं टार्गेट त्यांनी या ठिकाणी सेट केलेलं आहे. आणि या 67 धावसंख्येचा पाठलाग कसा होईल याकडे आता मात्र लक्ष असेल. चला सलामीची जोडी मैदानाकडे रवाना करायची आहे.
जिते विभाग प्रीमियर लीग 2025 अगदी उद्घाटन सोहळा प्रसंगी आपण बघतोय की बरेचसे अतिथी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होणे आणि सुरुवातीपासून DB काका यांची उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये बघतोय. पुनश्च आजच्या दिवसामध्ये आज या स्पर्धेचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसात पुन्हा एकदा DB काका यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना मी DB काका यांचं मनापासून सहर्ष असं स्वागत जिते विभाग प्रीमियर लीग 2025 मध्ये करतोय. जिते विभाग प्रीमियर लीग 2025 आज या स्पर्धेचा चौथा दिवस. खरं तर भारतीय जनता पार्टी पेन तालुका युवा मोर्चा अध्यक्ष तथा या स्पर्धेच्या अध्यक्ष आपण बघतोय गणेशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली ही स्पर्धा खूप चांगली संकल्पना. उपाध्यक्ष संजयदादा घरत त्याचबरोबरीने केतनदादा पाटील आणि त्यांना इतर सहकाऱ्यांची लाभलेली ही फार मोठी साथ. खूप चांगली स्पर्धा आहे. संजयदादा डंगर साहेबांना सुद्धा विसरता येणार नाही. DB काका असतील यांनाही मी तर म्हणेन भरपूर पाठिंबा या स्पर्धेसाठी दिलाय. त्यांचे विशेषतः आम्ही आभार या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानावरती निलेश पाटील स्ट्रायकर एंड वरती असेल. नॉन स्ट्रायकर एंडला आपण बघतोय समीर पाटील आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज स्वप्नील पाटील. पहिला चेंडू फुलर लेन स्वीप करायचा मनसुबा होता, संपर्क होत नाहीये. सरळ चेंडू विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने दुसऱ्या सत्राला या ठिकाणी सुरुवात होती. 30 चेंडू 67 धावसंख्येचा पाठलाग करायचा. आता उर्वरित 29 चेंडू बाकी आणि जिंकण्यासाठी धावा बनवायचे त्या 67. स्वप्नीलचा हा चेंडू ऑन साइडला. चेंडू लँड होण्यापूर्वी बॅट वरती कन्वर्ट करत स्लॉग स्वीपच्या जोरावरती ठोकलाय. डीप मिड विकेटला चौकार. खरं तर आपण बघतोय स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न जरूर झाला. सटीक यॉर्कर होता, सावध पवित्रा घ्यायचा होता, पण तसं घडलं नाही. सन्मान देण्याखेरीज पर्याय नव्हता, पण सन्मान देत असताना टॉपेज घेतली, लिडिंग एज घेत चेंडू निघाला सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये आणि महत्वाची विकेट प्राप्त करतोय तो गोलंदाज स्वप्नील पाटील. चौकार जरूर आला होता, पण तदनंतर विकेट देण्यास भाग पडलं. खूप चांगली गोलंदाजी, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक स्वप्नील पाटील स्वतः कर्णधार. पराग 11 गोविरले या टीमचा आपण बघतोय. स्वतः तो या टीमला लीड करतो आणि अशा वेळेला पहिलं षटक त्याने आपल्या हातामध्ये घेत असताना जरी एक चौकाराचा मार खाल्ला असला तरी तदनंतर विकेट प्राप्त करत निलेश पाटीलला या मॅचमध्ये बाद करत अगदी संकटात टाकलंय अर्याई मनसे लायन्स या टीमला. 4 धावा आहेत धावफलकावरती. पहिली विकेट या ठिकाणी गमावले. स्वप्नील तयार आहे. स्वप्नीलचा हा चेंडू सरळ बॅटना फटका. खूप चांगला स्ट्रोक. ठाऊक होतं की क्षेत्र रिकाम आहे आणि रिकाम्या क्षेत्रात लगावला जातोय. ऑफ ड्राईव्ह च्या साह्यानं डीप एक्स्ट्रा कव्हरला षटकार.
पहिलं षटक सुरू आहे. स्वप्नील तयार. स्वप्नीलचा हा चेंडू सरळ बॅटना फटका. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑन मध्ये या चेंडूला अडवलं जाईल. मात्र एक धाव घेण्यासाठी पुरेसा अवधी या ठिकाणी मिळतोय. एका धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे वाटचाल करत असताना 11 धावा आहेत त्या धावफलकावरती. 11 धावा धावफलकावरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. 5 षटकांची मॅच. पहिल्या इनिंगमध्ये 66 उभारल्या होत्या बॅटिंग करत असताना. पराग 11 गोविरले या टीमनं जगदीशदादा ठाकूर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. स्वप्नील पाटील या टीमचा कर्णधार. 66 वरती पहिल्या इनिंग नंतर पोहोचला गोविरले संघ आणि आता 67 धावसंख्येचा बचाव त्यांना करायचा आहे. ऑन साईडला फटका. क्षेत्ररक्षक खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते, त्यांनी या चेंडूला स्टॉप केलं. मात्र एक धाव जरूर मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने समीर पाटील स्वतःच्या धावसंख्येचं अकाउंट या ठिकाणी खुलं करतोय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 67 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या होतीये 1-12. इनॅट नंबर 3 वरती सूरज बॅटिंगसाठी आलाय. पहिल्या चेंडूवरती त्यानं षटकारानं आघात केला होता. सुरुवात चांगली केली. वैयक्तिक तो 7 या धावसंख्येवरती खेळ करतोय. समीर पाटील सध्या स्ट्रायकर एंडला असेल, तो खेळतोय वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती. बाद होणारा निलेश पाटील 2 चेंडूंचा सामना त्यानं केला आणि वैयक्तिक 4 धावा काढून तो माघारी परतला. 1-12 अशी स्थिती. शेवटच्या आता 24 चेंडू 67चा पाठलाग करताना जिंकण्यासाठी गरज असेल 24 चेंडूवरती 55 धावसंख्येची. 24 चेंडू 55 धावसंख्येची गरज. संकेत ठाकूर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना दुसरं षटक घेऊन तो तयार आहे. यावेळेला 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आपण बघू शकाल. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. 5 षटकांची मॅच. 2 षटक असतील मॅन्डेटरी पॉवर प्ले, त्यामधील दुसरं षटक. ऑन साईडला फटका. खूप चांगला स्ट्रोक. डीप स्क्वेअर लेगला येतोय. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 16 धावा आहेत त्या धावफलकावरती. खूप चांगली सुरुवात. 16 धावा धावफलकावरती. संकेतचा हा चेंडू फटका फसलाय. भरपूर वेळ हवेत. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? पोहोचलेत क्षेत्ररक्षक. हा झेल कॅरी केला जातोय. समीर पाटीलच्या रूपात दुसरा धक्का बॅटिंग करत असणाऱ्या आर्याही मनसे लायन्स 11 या टीमला. दुसऱ्या विकेटचं पतन. न्यू बॅट्समन मैदानावरती स्वप्नील भोईर दाखल होत असताना खारपाडा गावचा हा खेळाडू इथे चांगली बॅटिंग त्यांना करावी लागेल. भागीदारीची गरज आहे, कारण 2 विकेट लवकर गमावल्यात. भलेही या मैदानावरती 67 धावा सेफ नसतील, पण इथे जी सुरुवात झाली ना, त्या सुरुवातीनंतर सुद्धा 2 विकेट प्राप्त केल्यात गोविरले टीमने. याचा अर्थ या मॅचमध्ये अगदी रोमांचकता आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 22. जिंकण्यासाठी मात्र गरज असेल ती 51 धावसंख्येची. 22 चेंडू 51 धावसंख्येची आता गरज राहिली ती बॅटिंग करणाऱ्या गोविरले टीमच्या विरोधात आर्याई मनसे लायन्स 11 या टीमला. स्वप्नील भोईर बॅटिंगसाठी दाखल झाले 4थ्या क्रमांकावरती. संकेत ठाकूर तयार आहे. संकेतचा हा चेंडू बाउन्सिंग ट्रॅकचा वापर, कांद्याचा वापर केला होता गोलंदाजानं. पडल्यानंतर चेंडू अगदी उचली प्राप्त करतोय. सरळ चेंडू विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. आता शेवटचे
21 चेंडू जिंकण्यासाठी 51 धावसंख्येची गरज. 21 चेंडू 51 धावसंख्येची गरज. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. संकेत तयार. हाफ ट्रॅकर लाईन खरं तर आखूड करण्याचा प्रयत्न, गती कमी होती या चेंडूमध्ये आणि त्याचा खरपूस समाचार. हाफ ट्रॅकर वरती हा पुलचा फटका सक्सेसफुल षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 22. सहा धावांच्या बरोबरीने स्वप्नील भोईर आपल्या धावसंख्येचा अकाउंट या ठिकाणी खुलं करतो. एकूण धावसंख्या होते 22. शेवटचे आता 20 चेंडू जिंकण्यासाठी 45 धावसंख्येची गरज असेल आर्याई मनसे लायन्स 11 या टीमला. अजून एक चांगला स्ट्रोक, लगातारचा दुसरा षटकार ठोकतोय स्वप्नील भोईर. खरं तर या फलंदाजाने सांगितलं सुरुवातीपासूनच आम्ही फक्त आणि फक्त आक्रमणच करणार, भलेही विकेट गमावल्या त्याचा दडपण न घेता आक्रमण सुरू आहे मैदानावरती स्वप्नील भोईर याच्या माध्यमातून. जे शेवटचे आता 19 चेंडू शिल्लक, 39 धावसंख्येची गरज. धावसंख्या होते धावफलकावरती 28. 67 धावांचा पाठलाग करायचा. या मैदानावरती सातत्यानं आपण म्हणतोय की धावांचा रतीप टाकला जातो. कोणतीच धावसंख्या इथे मी तर म्हणेन अशक्य नाहीये आणि इथे मात्र आपण बघतोय की 67 धावांचा पाठलाग करताना खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी राहिली आहे. सन्माननीय आदित्य पाटील साहेब, त्याचबरोबरीने सुनील दादा ठाकूर आणि सन्माननीय मोरेश्वर पाटील साहेब या तीनही अतिथी मान्यवरांना आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आदित्य पाटील साहेब, त्याचबरोबरीने मोरेश्वर पाटील साहेब आणि सुनीलजी ठाकूर साहेब या तीनही अतिथी मान्यवरांना आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलंही सहर्ष असं स्वागत जिथे विभाग प्रीमियर लीग 2025 मध्ये आम्ही करतोय. आपणास विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे आणि धावसंख्या होतीये 67 धावांचा पाठलाग करताना 30 धावा आहेत त्या धावफलकावरती. शेवटचे आता 18 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 37 धावांची. तपासणी केली जाईल या चेंडूवरती काय घडलंय. इम्पॅक्ट प्लेयर मैदानावरती तशी मागणी होते आणि शेवटच्या चेंडूवरती नेमकं काय घडलंय. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडूला अडवलंय. तिसरे पंच आपल्यापर्यंत योग्य तो निर्णय पोहोचवतील. शैलेशजी चव्हाण सर, करंजा उरणचे आमचे मान्यवर पंच आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत त्यांच्या माध्यमातून पोहोचवला जाईल. सुनील ठाकूर, आदित्य पाटील, मोरेश्वर पाटील, अविनाश पाटील सगळे हिरवाडी पुढचा मॅच आहे. आपण समालोचन कक्षमध्ये या, अतिथीगृहात या आपण. ओव्हर टू कॉमेंट्री. कारण 2च धावा असतील. धावसंख्या आहे धावफलकावरती 30. शेवटचे 18 चेंडू 37 धावसंख्येची गरज. स्वप्नील पाटील आपल्या कोट्यातील दुसरं षटक घेऊन आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना निर्णायक षटक असेल या मॅच मधील. फुलटॉस चेंडू, सरळ बॅटला फटका खेचला, वेगवान स्ट्रोक आहे. त्याच वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत. एकच धाव या ठिकाणी मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळत नाही. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होते 31. शेवटचे आता 17 चेंडू 36 धावसंख्येची गरज. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे आर्याई मनसे लायन्स 11 या टीमला. पराग 11 गोविरले टॉस त्यांनी गमावला होता. प्रथम फलंदाजी करताना 66 धावा उभारल्या. 67 धावांचा बचाव करण्यासाठी स्वतः कर्णधार प्रयत्न करतो मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील पाटील आपण बघतोय.
धीम्या गतीने चेंडू टाकला होता. खरं तर गती काढून घेतली होती या चेंडूमध्ये. व्हेरिएशन आपण पाहिलं. इथे चेंडू सरळ विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाजानं प्रयत्न का केला नाही असा प्रश्न आता साथी फलंदाज त्याला विचारत असेल. निर्धाव चेंडू येते. धावफलक सिरावेल 31 या धावसंख्येवरती. शेवटचे 16 चेंडू 36 धावसंख्येची गरज. 16 चेंडू 36 धावसंख्येची गरज. यॉर्कर खोदून काढलाय. ऑन साइडला मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधून येतोय. वन बाउन्स बाउंड्री लाईन पार. खणखणीत चौकार. बरोबरीने धावसंख्या होते 35. शेवटचे 15 चेंडू 31 धावसंख्येची गरज. कॉमेंट्री बॉक्समध्ये आजच्या दिवसात आपण आवाज ऐकतोय. गेले 3 दिवस आमच्या समेत कॉमेंट्री बॉक्समध्ये खूप चांगलं योगदान राहिले परमेश पाटील सर. आणि आज खरं तर बिझी शेड्यूल नेहमीच असतो, पण आज अगदी खूप विश्रांतीनंतर पुन्हा एकदा टेनिस क्रिकेट विश्वात आपल्या आवाजाची दहशत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आजच्या दिवसात आपण बघतोय. या स्पर्धेमध्ये रोशन पाटील सर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. त्यांचंही स्वागत असेल जिथे विभाग प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून. थर्ड अंपायर. एक धाव तर कंप्लीट झाले. दुहेरीसाठीचा प्रयत्न अखेर साथी फलंदाजांना नकारलं. आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाज सुखरूप परतलेत का याची तपासणी आता होईल. एक धाव मात्र जरूर वाढेल धावफलकावरती आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या आहे धावफलकावरती 67चा पाठलाग करताना 36. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 14-30 धावसंख्ये. फलंदाज परतलेत आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. सुखरूप परतलेत. छत्तीस धावा आहेत धाव फलकावरती. शेवटचे आता 14 चेंडू 31 धावसंख्येची गरज. स्वप्नील पाटीलचं हे षटक निर्णायक षटक या मॅच मध्ये खरं तर आपण बघतोय पहिला विजय प्राप्त केलाय तो दर्श अँड सावी 11 इरवाडी या टीमनं. वैजनाथ पाटील या टीमचे कर्णधार. एक विजय त्यांनी प्राप्त केला आणि त्यांच्या विरोधात यानंतर कोणता संघ खेळेल त्यासाठी ही लढत आपण बघतोय. पहिला विजय दुसऱ्या मॅच मध्ये कोणता संघ प्रस्थापित करेल. झेल ड्रॉप होतोय. खराब फिल्डिंग राहिले या मॅच मध्ये खरं तर क्षेत्ररक्षकाकडून या चेंडूवरती. इथे दुहेरी धाव कंप्लीट आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 38. शेवटचे 13 चेंडू 29 धावसंख्येची गरज. साथी गुणलेखक दीपक पाटील यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. मॅन फ्रॉम बलवली या अगोदर धीरज पाटील यांनी खूप चांगलं योगदान या स्पर्धेमध्ये दिलंय. त्यांचं विशेषतः आम्ही कौतुक करतोय. प्रत्येकाची कडी मेहनत आहे आणि त्यानंतर खूप चांगली स्पर्धा आपण बघतोय. फुलटॉस ऑफ ड्राईव्हचा कमालीचा स्ट्रोक. अंतर भरपूर आहे. क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीयेत. त्या अगोदर चेंडू पोहोचतोय सीमा पार. लॉंग ऑफ पलीकडे येतोय. दणदणीत चौकार. चार धावांनी या षटकाचा शेवट झाला. मैदानावरती पाणी पुरवायचंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाले धावफलकावरती 42. शेवटचे 12 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावसंख्येची गरज असेल अरियाई मनसे लायन्स 11 या टीमला. पहिल्या दिवसातून समीरा अँड निधी 11 बलवली संजय दादा डंगर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. सागर पाटील कर्णधार आणि त्यांच्या जोडीला गौरी 11 आंबिवली दीपक पाटील कर्णधार. हे 2 संघ सुपर 8 साठी पात्र ठरलेत. उद्याच्या दिवसात त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. उद्या या स्पर्धेचा अगदी शेवटचा दिवस असेल आणि आपण बघतोय दुसऱ्या दिवसातून आक्रोश 11 जिते हरेश गावण कर्णधार आणि त्याचबरोबरीने राजवीर अँड हरीश एंटरप्राइजेस बलवली गणेशदादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण बघतोय. शुभम पाटील कर्णधार या टीमचे. दुसऱ्या दिवसातून आक्रोश 11 जिते आणि राजवीर अँड हरीश एंटरप्राइजेस बलवली हे 2 संघ सुपर 8 साठी पात्र ठरलेत. कालच्या दिवसात प्रियांक 11 लक्ष्मीनारायण जिते आणि त्यांच्या जोडीला सूरज भाऊ 11 जिते.
रुपेश मात्रे कर्णधार, खरं तर लक्ष्मीनारायण जिते टीमचे, आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय रोहित म्हात्रे. हे दोन संघ कालच्या दिवसातून सुपर 8 मध्ये आलेत. आज कोणते दोन संघ जातील? पहिला सामना जिंकलाय दर्श सावी 11 इरवाडी टीमनं, आणि दुसरी मॅच सुरू आहे. आर्याई मनसे लायन्स टीमला जिंकण्यासाठी गरज आहे पराग 11 गोविर्ले टीमच्या विरोधात 12 चेंडूवरती 25 धावसंख्येची. त्याचबरोबर खरं तर आदरणीय BH पाटील साहेबांची उपस्थिती मंचकाच्या दिशेने होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेवर ज्यांचं भरपूर प्रेम राहिलंय आणि खरं तर या स्पर्धेसाठी ज्यांनी मोलाचं योगदान दिलंय आदरणीय BH पाटील साहेब इरवाडी आणि अविनाश मामा आणि त्यांचे सहकारी मित्र, खरं तर ह्या मान्यवरांची उपस्थिती मंचकाच्या दिशेने होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सर्व मान्यवरांचं खरं तर आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. भारतीय संस्कृतीत सांगते आलेल्या प्रत्येक अतिथी मान्यवराचं स्वागत करणं ही आपली भारतीय संस्कृती, आणि त्या संस्कृतीचं जतन या स्पर्धेमध्ये मुख्य व्यासपीठावरती होत असताना प्रत्येकाचा यथोचित असा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये खरं तर रोशन पाटील सर यांचा आवाज आपण ऐकतो, आणि विशेषतः आमच्यासाठी ही महत्त्वाची बाब असेल, कारण खूप काही त्यांच्याकडून शिकण्यासारखं मिळतं. आम्ही नेहमी म्हणतो ना की तारागावचा बेस्ट कॉमेंट्रेटर रोशन पाटील सर, आणि आपण बघतो त्यांचा आवाज इथून पुढे 2 दिवसात आपल्याला ऐकायला मिळेल. खरं तर खूप चांगली मित्र म्हणून संधी असेल आम्हालाही त्यांच्याकडून खूप काही शिकण्याची. अगदी मागील 2-3 मोसमात आपल्या आवाजाची दहशत त्यांनी संपूर्ण पेन, पनवेल, कर्जत, तिकडे खालापूर, अगदी सगळ्या विभागात इतक्यावरच न थांबता मुंबई, नवी मुंबईचं अंतरसुद्धा त्यांनी कापलं, आणि खूप चांगलं योगदान कॉमेंट्री क्षेत्रात रोशन पाटील सर यांच्या माध्यमातून. हा फटका ऑन साईडला, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले, पोहोचले चेंडूवरती. खूप चांगला झेल कॅरी केला जातो, कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं, आणि महत्त्वाच्या मॅचमध्ये खूप चांगला झेल कॅरी करत हे आव्हान सोपं नसेल हेच सांगतोय क्षेत्ररक्षक. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. अमरापूर प्रीमियर लीग होते, अशा कित्येक प्रीमियर लीग होताना आपण पाहिला, जिथे गावकप आपण पाहिला, पण जिथे विभागाची प्रीमियर लीग का नको. आणि आपण बघतो की सगळे आयोजक एकत्र आले. गणेशदादा पाटील यांनी सांगितलं की तुम्हाला जे हवंय ते आपण नक्कीच करण्याचा प्रयत्न करू. ते स्वतः पुढे आले आणि त्यांना इतरांची लाभलेली साथ आहे. संजयदादा डंगर साहेब असतील, DB काकांचं योगदान सुद्धा या स्पर्धेमध्ये खूप चांगलं राहिलंय. उपाध्यक्ष संजयदादा घरत, त्याचबरोबरीने उपाध्यक्ष केतनदादा पाटील आणि त्यांना इतर सहकार्यांची लाभलेली साथ आहे. आम्ही नेहमी म्हणतो ना, जे गाव करील ना ते एकटा राव काय करील, कारण एकट्याने काहीच होत नाही. इथे जर तुम्ही एकत्र आला तर खूप काही घडवता येतं, आणि सगळे एकत्रित येऊन घडवण्यात आलेली जिथे विभागाच्या या मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण मैदानावरती बघतो. विकेट जरूर आली, पण इथे मिस फील्ड होते, आणि तदनंतर येतोय चौकार. चौकाराच्या बरोबरीने अंतर कमी केलं जाते. आता शेवटचे 11 चेंडू शिल्लक होते, 25 ची गरज होती. इथे चौकारानंतर परिस्थिती बदलली. शेवटचे 10 चेंडू 21 धावसंख्येची गरज. 10 चेंडू 21 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मंदारला आपण बघतोय. निर्णायक षटक असेल, कमी धावा या षटकात मॅच बॅलन्स ठेवतील. खरं तर पराग 11 गोविर्ले टीमसाठी, पण जास्त धावा फलंदाजी करणाऱ्या टीमकडून आल्या तर सुस्थितीत असेल आर्याई मनसे लायन्स. 10 चेंडू 21चं समीकरण. धावसंख्या झाले धाव फलकावरती 46. 67चा करायचा आहे पाठलाग. जिथे विभाग प्रीमियर लीग 4था दिवस आज या स्पर्धेचा. मंदार तयार आहे. खोलवर पद्धतीचा चेंडू यावेळेला गरंगलत चाललाय. लॉंग ऑन रिझन मध्ये एकच धाव या ठिकाणी मिळेल, आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 47. आमचे मित्र मनोज म्हात्रे अगदी पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला ते एन्जॉय करतात. त्यांचं आम्ही विशेषतः स्वागत या ठिकाणी करतोय.
खरं तर या परिसरात क्रिकेटसाठी मी तर म्हणेन खूप वेळ दिला जातो आणि चांगलं क्रिकेट या पेन तालुक्यात आपण सातत्यानं पाहिलं आहे. त्यामधील हा जिते विभाग नेहमीच यावर्षी तसं पाहायला गेलं ना तर ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये जिते गावानं धुमाकूळ घातला, जिते टीमनं धुमाकूळ घातला. सगळेच खेळाडू इन्फॉर्ममध्ये आहेत आणि त्याचं उदाहरण आपण या स्पर्धेमध्ये सुद्धा बघितलं आहे. 9 चेंडू 20 धावसंख्येची गरज. इथे काय घडलं, बॅटला ब्रश होऊन चेंडू निघाला होता पण यष्टीरक्षकाला कॅरी करता आला नाही. या क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अपुरे पडतात. अखेर या चेंडूला स्टॉप केलं, मात्र एक धाव तोपर्यंत घेतली जात आहे आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 48 धावा होत आहेत धाव फलकावरती. शेवटचे 8 चेंडू 19 धावसंख्येची गरज आहे. मोठा फटका वाचवला तर या मॅच मध्ये हा सामना सुद्धा वाचवता येऊ शकतो. फिल्डिंग करणाऱ्या पराग 11 गोविर्ले टीमला जगदीशदादा ठाकूर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ गरंगला चालला. हवाई सफर होत नाहीये. खूप चांगली फिल्डिंग डीप मध्ये लॉंग ऑनला या चेंडूला अडवलं जाईल. एक धाव मिळते एका धावेच्या बरोबरीने. धावसंख्या वधारेल. 49 धावा आहेत धाव फलकावरती. शेवटचे 7 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल ती 18 धावांची. काल शेवटचा सामना आपण पाहिला 6 चेंडूवरती 10 धावा करू दिल्या नव्हत्या. खरं तर प्रियांक 11 लक्ष्मीनारायण जिते टीमच्या गोलंदाजानं 7 मध्ये 18 निर्धाव चेंडू येतोय. 4थ्या षटकाचा खेळ संपेल आव्हान आवाक्यात आलं होतं. 12 मध्ये 25चं समीकरण सुरुवातीला चौकार आला होता आणि इथे मात्र आपण बघतो असं वाटलं की सहज विजयाच्या दिशेने वाटचाल करेल पण तसं घडलं नाही. खूप चांगली गोलंदाजी, मंदारची कौतुकास्पद गोलंदाजी आपण बघतोय. केवळ 7 धावा त्यानं खर्च केल्या आणि परिस्थिती बदलावली. शेवटच्या आता 6 चेंडू 67चा पाठलाग करताना गरज असेल 18 धावसंख्येची. खरं तर अंकित, मान्यवरांची उपस्थिती आपण मंचकावर पाहतोय. सन्माननीय केतनदादा पाटील आणि त्यांच्या सोबत खरं तर बेलवडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय हरीशदादा पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र या ठिकाणी मंचकाच्या दिशेने येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. बेलवडे ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सन्माननीय हरीशदादा पाटील, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य केतनदादा पाटील, अर्थातच जिते विभाग प्रीमियर लीगचे दमदार उपाध्यक्ष आणि त्यांच्या सोबत त्यांचे सर्व सहकारी मित्र यांची उपस्थिती मंचकाच्या दिशेने होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मान्यवरांचं खरं तर आपण हार्दिक स्वागत करूया. या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य योगदान ज्यांनी दिलंय असे आमचे विशेष अतिथी विद्यमान सरपंच ग्रामपंचायत बेलवडे सन्माननीय आदरणीय हरीशदादा पाटील, त्यांच्या सोबत दमदार उपाध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य केतनदादा पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र यांची उपस्थिती मंचकाच्या दिशेने होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे नुकताच ज्यांचं या प्रमुख अतिथी कक्षामध्ये आगमन झाले आदरणीय सन्माननीय BH पाटील साहेबांची उपस्थिती मंचकावर जरूर आपण पाहतोय. आदरणीय DB काकांची उपस्थिती मंचकावर पाहतोय. सन्माननीय मोरेश्वर पाटील साहेब असतील, आदरणीय आमचे अविनाश मामा असतील, सन्माननीय संजय डंगर सर असतील, विनोददादा गोले असतील, या सर्व मान्यवरांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच सगळ्यांचं स्वागत. शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून ही मॅच जशी संपेल ना तसं आपण या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत. पण मॅचकडे जाणंही फार गरजेचं आहे. 6 मध्ये 18चं समीकरण होतं. पंचांनी चेंडू 9 असल्याचा इशारा दिला आणि त्यावरती येतोय षटकार. खराब चेंडू टाकला. 6-18चं समीकरण अंतर भरपूर वाढलं होतं पण इथे मात्र खराब गोलंदाजी. अजिंक्य गावण दुर्शेचा हा खेळाडू इथे मात्र खराब कामगिरी करतोय. 7 धावा या चेंडूवरती प्राप्त होतील. 6 चेंडू आता तसेच शिल्लक. जिंकण्यासाठी गरज असेल ती 11 धावसंख्येची. 11 धावसंख्येची गरज. 6-18चं समीकरण खराब चेंडू नंतर 6-11 वरती येऊन थांबलंय. फ्री हिट असेल या चेंडूवरती. या ठिकाणी आपण बघतोय रामनाथ ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. 6 चेंडू 11 धावसंख्येची गरज. हा सामना वाचवता येईल का फिल्डिंग करणारी टीम पराग 11 गोविर्ले टीमला? कारण या मैदानावरती कोणतंच आव्हान अशक्य नाहीये. अंतर वाढवलं होतं गोलंदाज मंदारनं पण पहिला चेंडू खराब टाकलाय. अजिंक्यचा हा चेंडू खूप चांगली लाईन आहे. पडल्यानंतर चेंडू अगदी खालती राहतो. डीप मध्ये राहिला चेंडू सरळ विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. धावफलक स्थिरावेल. 67
धावसंख्येचा पाठलाग करताना धावसंख्या आहे धावफलकावरती 56. शेवटचे आता 5 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. नरेश ठाकूर यांना आपण बघतोय बॅटिंगसाठी, त्यांच्या बॅटमधून अद्यापर्यंत 11 धावांचं खूप चांगलं योगदान राहिलंय. 4 चेंडू त्याने फेस केले, ज्यामध्ये एक चौकार, एक षटकार, एक सिंगल धाव त्याने जमवले. 1 चेंडू निर्धाव त्यांनी नुकताच या ठिकाणी खेळत असताना 4 मध्ये 11 धावांचं खूप चांगलं योगदान. अप ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. कव्हर एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू निघतोय. पंचांचा इशारा, दन दन करत चेंडू निघालाय चौकारासाठी. 4 धावा आणि या 4 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 60. शेवटच्या आता 4 चेंडू 7 धावसंख्येची गरज. काय घडेल या मॅच मध्ये? एकात 2 निर्धाव चेंडू हौसले बुलंद करतील गोलंदाज अजिंक्य गावंडला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती. पण जर का इथे एखादा मोठा फटका आला तर मॅचची हवा पूर्णपणे बॅटिंग करणारी टीम आर्याई मनसे लायन्स या टीमच्या बाजूने जाताना पाहायला मिळेल. 4 चेंडू 7 धावसंख्येची गरज. खूप चांगला सामना, 67चा पाठलाग करायचा होता. इथे गरंगल्यात आलाय ऑन साइडला. सिली मिडॉन मधून वाईडिशच्या दिशेने चेंडू मार्गक्रमण करत असताना क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती पोहोचलेत. एकच धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 61. शेवटचे 3 चेंडू 6 धावसंख्येची गरज. मॅच मध्ये रोमांचकता, मॅच मध्ये ट्विस्ट, अगदी रंजकता आपण बघतोय. सुरुवातीला अगोदरच्या मॅच मध्ये खरं तर 90+ धावा झाल्या होत्या आणि इथे जर का 80-90 धावा झाल्या तर धावांचा पाठलाग करणं तितकंसं सोपं नाहीये. भले हे मैदान खेळपट्टी फलंदाजीला पोषक असेल, या मैदानावरती नेहमीच धावांचा ओघ आपण बघतोय, पण इथे जर का 60-65ची लढत असेल ना तर ते सामने सातत्याने रंगतदार राहिलेत आणि त्यामधील अजून एक सामना आपल्या भेटीला आलाय. 3 मध्ये 6 समोरच्या दिशेला फटका खेचलाय आणि पॅरेलाल जातोय. क्रिकेटमधील सगळ्यात सुरक्षित स्ट्रोक, विजयी स्ट्रोक षटकार. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून हा विजयी षटकार आलाय आणि हा सामना जिंकलाय आर्याई मनसे लायन्स 11 या टीमनं. हार्दिक असं अभिनंदन. आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच असेल सूरज ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच. मी सूरजला या ठिकाणी इन्व्हाइट करेन, पण त्या अगोदर मुख्य व्यासपीठावरती अतिथी मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी जिते विभाग प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून केला जाईल. होय, खरं तर आमचे संपूर्ण मान्यवर देखील त्या बॅनरकडे पाहत आहेत, ज्या अर्थी आज देखील